तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळी मजेत असाल. तर आज आले साक्षी दिदी आणि यश दादा. मागच्या दिदीच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्या दोघांना बघितलंच असेल. तर आता आम्ही चाललो फिरायला उपवनला. असं जस्ट चाललो आहे फोटोज वगैरे काढायला आणि बघू काय काय एन्जॉय करत होते. आता चाललो आहे दुकानात साखर वगैरे घ्यायला, मम्मीचं काम ते आता हा इकडे गाडी चालवते आणि आता आम्ही इकडनं जातो. सो भेटूया नंतर निघतानाच. लेट्स गो. सामान विमान घेतलाय आणि आता बिल्डिंगमध्ये आलोय. आता घरी जातो. घरी जाऊन आम्ही लगेच निघणार आहे कारण खूप लेट झालं आहे आम्हाला. परत त्यांना लांब जायचं आहे, एक तर जोगेश्वरीला जायचं आहे त्यांना. आणि सी दिस बॉय. तर आता आम्ही जातो. तर चला घरी जाऊनच भेटते. गाईज, या पोरी एवढ्या लेट आहेत ना, मला जाम राग येते. ही बघा, ही एक आणि ती एक. बघा इकडं, ही एक आणि हा एक आणि मी एक, आम्ही चौघं एक. तर चला जाऊया आता. बघा हिची ड्रेसिंग बघा, ह्याची सगळ्यांची ड्रेसिंग दाखवते. काय गाईज, ह्या पोराचं समजत नाही. ह्याला सांगला आम्ही की आपण गाडीवर जाऊ, तर ह्याला गाडी चालवायचा कंटाळा आलाय, तर म्हणून हा आम्हाला रिक्षाने नेतोय आणि बोलतो पोलीस असतील. आता ह्यालाच विचारा तुम्ही, काय तुझा गाडीवर जायचा प्रॉब्लेम? सांगितलं की टेबल सीट चालवायची नाही. आईच्या पप्पाने सांगितले ट्रिपल सीट चालवायची नाही आणि आम्ही आहेत चौबल. मग डायरेक्ट टायर पंक्चर. पप्पाने ब्लॉग बघितला, जाम हानीन घरी. नाही छत्री पकडे. नाही बघा, यांच्यासाठी आणलो आम्ही. हे बघ इथंच ठेवील खाली. हे बघ आता आम्ही चाललो, रिक्षा बघतोय. इरिटेट पीपल. कोण इरिटेट? इथे येऊन शायनिंग मारतानी लोक. मी बघा ना, मेकअप ना पेकअप. काळू महिना दिसते तरुण. मी पण काळाच आहे बघायला गेलं. हाय, कपल पण येतात वरती. गाईज, कपल स्पॉट नाही हा, तर प्लीज कृपया करून कपलने इथे येऊ नये. आम्हाला फोटो काढायला लाज वाटते. अच्छा. काय चालू आहे रे तुमचं? असं वाटतंय ना, आपण दोघं वेगळा हा वेगळा उभा आहे असं वाटतं. काय? अरे असं पाय जवळ घे रे, पाय जवळ घे. ते काय चालू आहे रे तुमचं? गाईज, हाईट नसल्याचा फायदा. काट. तर गाईज, आम्ही फायनली घरी आलो आता नाश्ता घेऊन, नाश्तावाला. आणि आता आम्ही घरी आलो. खूप कंटाळा आलाय मला, खूप म्हणजे खूप थकली आहे. थकले तर थकलेच चांगले, त्याच्यात काय पकवायचं. गाडी वगैरे कशी लावली शानेने. आणि आता आम्ही आलोय घरी, बिल्डिंगच्या खाली. आम्हाला जाईन की नाही. तर आता घरी आलोय आणि हा थकलाय पूर्ण आणि मी पण खूप थकले. आता नाश्ता वगैरे करू, मग हे लोक पण जातील घरी. आणि नेक्स्ट ब्लॉग आय थिंक आम्ही वॉटरफॉलला जाऊ त्याचं असेल असं मला वाटतं, कारण आमचे प्लॅन कधी सक्सेस होत नाही. सो भेटू नाश्ता करूनच. काहीच कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते. तर आज आम्ही चाललोय सिद्धिविनायकला. सगळेजण सिद्धिविनायकला चाललोय. अंजली पण आहे सोबत. आणि आता आम्ही जातो सिद्धिविनायकला. आता इथनं चाललोय स्टेशनला. मम्मी जाम पिसारलेली, कारण मी मम्मीला काल सांगितलेलं, पण मम्मी घाबरते पावसामुळे, कारण ट्रेन लेट पण आहेत आणि ट्रेन पण नाही आहे जास्त. काहीच आम्ही निघालोय आता. आम्ही दोघी चाललोय स्टेशनला.
खूप कंटाळा आलाय गाईजात जायचं खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय. मला जायचं एवढा वैताग आलाय ना, पण काय करणार, जायला लागतंय मला. काय जबरदस्ती नाहीये. जबरदस्ती नाही, मम्मीच्या शिव्या खाऊन निघालीये. हा ना. मी तर सांगितलंय की मी कॉलेजला चालली. काकी ब्लॉग बघताय ना? काकी टाकणार आहे बॉब. काकी ब्लॉग बघताय ना? तर चला जाऊया आता, पुढे जाऊनच भेटते. त्यानं काय माहिती काय झालं अगं. गाई तिच्या पायातून काय काय येतं त्यांची. झालंय मध्येच काय माहित काय झालंय. गाईज तुम्ही माझा आवाज बघू शकता, पूर्ण डाऊन झालाय. ही 2 दिवस ऍडमिट होती. मी हिला गुड्डेचा पुडा नेलेला, पण हिने काय काय खाल्ला नाही. मला आवडत नाही गुड्डेचा पुडा. मी हिला पार्लेचा घेऊन गेलेली, तो पण नाही खाल्ला. मग हिला पाहिजे तरी काय. बॉर्बन हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. दिसलेली आहे मला अशा प्रकारे. गप. अंजली एवढी भारी दिसते तू. काही जे आमच्या मैत्रिणी वगैरे येत आहेत ना, असं मन करते एवढे शिव्या देऊ ना त्यांना, पण काय करू, देऊ नाही शकत. आणि अजून आम्ही स्टेशनला बसलोय, अर्धा तास झाला आम्ही स्टेशनला बसलोय, तरी हे लोक यायला मागत नाहीये. काय बोलायचं, एवढी पिसाळली नाही मी पण. एवढा राग आलाय ना की मला ते बोलायला पण काय बोलू हे पण नाही कळत. जाम पिसाळलोय आम्ही. असं वाटतं घरी निघून जावं. एक तर ट्रेन पण नाहीये, काय बोलायचं. एक तर पाऊस पडतोय एवढा, एक तर आजारी आम्ही दोघी पण त्याच्यात. हा ना. आणि ह्यांचा टाइमपास चाललाय वरती. म्हणजे आम्हाला काय, नुसते बोलतात आम्ही इकडे पोचलोय तिकडे पोचलोय, नंतर बोलतात नाही अजून 10 मिनिटं थांबा. फोन मेन फोडल ना मी, राग आला तर. मग मम्मी मला फोडल. चला भेटू ते आल्यावरच. त्यांना तर काय ब्लॉगमध्ये घेणार नाही, कारण हे सगळे खोटे बोलून आलेत. मी एकटीच खरी बोलून आली आहे. बुद्धि बहुत तेज है तुम्हारी. कारण मी नाही बोलले खरं, बट सांगितलं की कॉलेजला चालली. काकी ब्लॉग बघा बट तुम्ही. माझं कॉलेज खूप लांब आहे मित्रांनो. माझं कॉलेज बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे माझ्या मम्मीला एवढं डाऊट नाही येणार माझ्यावर. ठीक आहे, भेटू नंतर. आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही काहीतरी खायला जातोय. खाऊन मग घरी निघू, कारण खूप लेट झालाय. तर बघू आता, जातो घरी. खूप बोर झाले, मला खूप कंटाळा आला आणि मी आज प्रसाद खाते. तर जरा जाऊया. आता आम्ही स्टेशनला चाललोय. आम्हाला ट्रेन भेटली, पण माहीत नाही कुठली ट्रेन आहे. कल्याण आहे, कल्याण ट्रेन आहे. आणि आता आम्ही चाललो ठाण्याला जाऊन काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. अवतार बघू शकतो. ब्लॉग तर ब्लॉगच व्हिडिओ ठीक आहे ना, आपण नंतर कंटिन्यू. नॉनव्हेज मागवले का? नॉनव्हेज आहे, धर खा. धर 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 ना. आम्ही आलतो दुकानात. आम्ही दुकानात आलेलो आणि खाऊ घेतलाय. ह्याने दिला. थँक्यू. वेलकम. तुला काय, तुझं काय? बस ना पटकन. टाइमपास आहे गाईज, जाम टाइमपास आहे. आता मला ब्लॉग एंड करायचा आहे. तर गाईज, तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा. जसं मी ब्लॉग टाकेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय आणि स्टे ट्यून्ड.